परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करून आज बहुजन संघटक या फेसबुक ऑफिशियल पेजच्या माध्यमातून आजचा जो विषय मला या ठिकाणी चर्चेसाठी दिलेला आहे की बौद्ध धम्म आणि ज्योतिष विज्ञान या संदर्भातला हा विषय आहे. मुळातच बुद्ध धम्म आणि ज्योतिष विज्ञान याचा काही संबंध आहे का, किंवा याविषयी नाना प्रकारचे जे काही विचार वितर्क जे आहेत ते अत्यंत वादग्रस्त या प्रमाणामध्ये आहे. मुळातच ज्योतिष आणि या ज्योतिषास विज्ञान संबोधणे हे कितपत शक्य आहे, हे कितपत योग्य आहे, याविषयीच नाना प्रकारची मतं आणि मतांतर आहेत. आणि मग बुद्ध धम्म आणि ज्योतिष विज्ञान यांचा संबंध प्रस्थापित करत असताना किंवा याविषयी आपण बोलत असताना, चर्चा करत असताना काही एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या महत्त्वाच्या गोष्टी सर्वप्रथम आपण जाणणे खूप आवश्यक आहे. कारण की बुद्ध धम्म जो आहे, या बुद्ध धम्माचा मूळ पाया हा विज्ञान आहे. विज्ञान याचा अर्थ असा नाही की ते जे बहिर्गामी विज्ञान आहे, म्हणजे जे काही ऑब्जेक्टिव्ह सायन्स आहेत त्याच्याशी ते संबंधित आहे. म्हणजे अगदी बोलायचं जर झालं तर केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स असे जे काही विज्ञान आहेत त्या विज्ञानाशी तंतोतंत अशाच प्रकारे बुद्धिझमची मांडणी आहे असं नाही. बुद्धिझमची एक वेगळी वैचारिक पद्धती आहे आणि ही वैचारिक पद्धती, ज्याला विभज्यवादी वैचारिक पद्धती म्हटली जाते, ही विभज्यवादी वैचारिक पद्धती ही बुद्ध धम्मामध्ये, म्हणजे ज्याला ॲनालिटिकल मेथडॉलॉजी आपण म्हणू, की कुठल्याही गोष्टीचं ॲनालिसिस करून त्याचं एक्सप्लेनेशन करणे आणि अगदी सूक्ष्म स्तरापर्यंत जाणे, अशा प्रकारचं विज्ञान जे आहे किंवा अशा प्रकारची विज्ञानाची जी पद्धती आहे ती बुद्ध धम्मामध्ये विकसित झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तसंच इतर जे सायन्स आहेत त्याची एक मेथडॉलॉजी आहे, त्याची एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीचं विश्लेषण आपण पाहतो. परंतु बुद्ध धम्म हे एक वेगळं सायन्स यासाठी मी म्हणतो, हे एक वेगळं विज्ञान यासाठी म्हणतो, कारण की जोपर्यंत आपण त्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही, जी अवस्था बुद्ध फोकस करतात किंवा जी अवस्था बुद्ध सांगतात, तोपर्यंत केवळ आपल्या वाचनातून किंवा आपल्या सर्व बौद्धिक आकलनातून ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात किंवा जाणता येतात तेच सत्य असतं असं नाही. सत्य ही एक अनुभूतीची बाब आहे आणि ही अनुभूती घेत असताना आपल्याला त्यातले जे बारकावे आहेत हे बारकावे पाहणे खूप आवश्यक आहे. सर्वप्रथम आता आपण या विषयाकडे वळूया की भगवान गौतम बुद्धांचा जो जन्म, म्हणजे सिद्धार्थ गौतमांचा जन्माची जी कथा आहे, ही कथा जर आपण पाहिली तर ही कथा या पद्धतीने सांगितण्यात येते की राजा शुद्धोधन आणि महामाया यांना बराच काळ विवाह होऊन देखील संतान होत नव्हते. अशा वेळी एके दिवशी महामाया लवकर उठली आणि तिने आपला नेहमीचा जो उत्सव तो साजरा करण्याची पद्धती त्या काळात होती, तो उत्सव साजरा करत असताना तिने काही संकल्प केला पुत्रप्राप्तीसाठी. त्या दिवशीच रात्रीच्या वेळेस तिला काही स्वप्न पडली. ती स्वप्न या पद्धतीने सांगण्यात येतात की एक तर तिला सफेद रंगाचा हत्ती हा दिसला आणि तो हत्ती आणि त्या हत्तीसोबत काही एक मधुर संगीत तिला ऐकू आलं आणि त्या हत्तीने तिच्या कुक्षीमध्ये प्रवेश केला. म्हणजे पाली ग्रंथामध्ये या प्रकारचं स्वप्न विशद करण्यात आलेलं आहे. परंतु संस्कृतमध्ये एक ललित विस्तार नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये या प्रकारे स्वप्न विशद करण्यात आलेलं आहे की 4 द्वारपालांनी तिला हिमालय पर्वताच्या दिशेने नेलं. त्या ठिकाणी तिला अभ्यंग स्नान घातलं आणि त्या ठिकाणी एक सुवेद नावाचे बोधिसत्व आले आणि ते असं म्हटले की मी माझा शेवटचा जन्म या पृथ्वीतलावरती घेण्याचं ठरवलेलं आहे, तू माझी माता व्हायला तयार आहे का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी केला आणि महामायेने हो असं उत्तर दिलं. आणि या स्वप्नांचा अर्थ व्यवस्थित न लागल्यामुळे राजा शुद्धोधनास
तिने स्वप्न सांगितले आणि स्वप्न विद्येमध्ये पारंगत असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि स्वप्न विद्येतल्या पारंगत लोकांनी त्या स्वप्नाचा अर्थ तो सांगितला की राजा, तुझ्या पोटी कसा व्यक्ती जन्माला येईल, जर तो संसारामध्ये राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट बनेल, पण जर त्याने गृहत्याग केला तो अज्ञानाचा अंधकार दूर करणारा सम्यक संबुद्ध असेल. या अशा प्रकारचं स्वप्न सांगण्यात आले. या स्वप्नांमुळे सिद्धार्थ गौतमांना राजा शुद्धोधनाने 3 महाल बांधले, त्यांना सर्व सुख उपभोगाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या, त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख जाणवलं नाही अशी परिस्थिती निर्माण केली. पुन्हा ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस असित नावांचे जे ऋषी होते, या ऋषींनी ते देखील साधना करण्यासाठी दूरवर हिमालय पर्वतात गेले होते. तिथून ते परत आले आणि त्यांनी या तथागतांचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजे सिद्धार्थ गौतमांचं दर्शन घेण्यासाठी ते पुन्हा राजा शुद्धोधनाच्या घरी आले आणि राजाने त्यांना विचारलं, इतक्या दूरून तुम्ही का आला? तर त्यांनी जे उत्तर दिलं की तुमच्या पोटी जो पुत्र जन्माला आलेला आहे तो पुत्र सर्वसाधारण नाहीये, तो जर संसारात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट बनेल, परंतु त्याने जर गृहत्याग केला तर तो मात्र सम्यक संबुद्धच बनेल आणि तो सम्यक संबुद्ध बनेल ही माझी खात्री आहे, परंतु मी त्यावेळेस नसेल, त्याच्यामुळे मी त्याचं दर्शन आत्ताच करण्यासाठी ठेवलंय असं असित मुनींनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आणि आपला पुतण्या नरदत्ता याला त्याचा शिष्य होण्यासाठी भविष्यकाळामध्ये प्रवृत्त केलं. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सिद्धार्थ गौतमांच्या जन्माच्या अगोदरपासून स्वप्न विद्येमध्ये पारंगत असणाऱ्या लोकांनी ज्या विज्ञानाचा वापर करून जी गोष्ट विशद केली आणि ज्या नक्षत्रावरती सिद्धार्थ गौतमांचा जन्म होईल किंवा बोधिसत्वांचा जन्म होईल याचं स्पष्टीकरण केलं, या व्यतिरिक्त त्यांना ज्ञान कधी प्राप्त होईल याचं स्पष्टीकरण केलं, ते गृहत्याग कधी करतील आणि कोणत्या नक्षत्रांवरती करतील याचंही स्पष्टीकरण केलं आणि त्यानंतर ते पहिलं आपलं धम्मचक्र प्रवर्तन कसं करतील याचंही स्पष्टीकरण केलं. म्हणजे फारच डिटेलमध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण बुद्धांचं ज्ञानप्राप्तीनंतर बुद्ध काय काय करतील आणि एकंदरीत बुद्धांचा जो प्रवास कशा पद्धतीचा असेल याचं देखील स्पष्टीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि हे केवळ त्या ठिकाणी स्वप्नविद्येत पारंगत असणाऱ्या लोकांनीच नाही केलं, तर त्या स्वप्नाचं स्पष्टीकरण करत असताना अगदी असित मुनीने देखील त्या पद्धतीने केलं. इतकंच नव्हे, ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केल्यानंतर जे स्वप्नविद्येत पारंगत असणारी लोक जी होती त्यांचीच मुलं, त्यातली 4 मुलं ही सिद्धार्थ गौतमांच्या सोबत गृहत्याग त्यांनी केलेला होता आणि ह्या बालक नक्कीच बुद्ध बनणार आहे अशा प्रकारची खात्री त्यांना होती आणि त्यांच्याच वडिलांनी असं सांगितलेलं होतं की भविष्य काळामध्ये हा मुलगा जो आहे हा निश्चितपणे बुद्ध बनणार आहे आणि तुम्ही त्याचे शिष्य. इतकं या सर्व भविष्याचं स्पष्टीकरण जे सांगण्यात आलेलं होतं याचं स्पष्टीकरण सांगत असताना त्यांनी ज्या विज्ञानाचा प्रयोग केला किंवा ज्या विज्ञानाबद्दल जाणलं ते विज्ञान दुसरं तिसरं कोणतं नसून ते या प्रकारचं ज्योतिष विज्ञानच आहे. परंतु याचं स्पष्टीकरण जे आहे हे आपल्याला बुद्ध धम्माच्या त्रिपिटक वाङ्मयामध्ये स्पष्टपणे हे आपल्याला पाहता येत नाही. फक्त त्या ठिकाणी नक्षत्रांची नावं आपल्याला पाहता येतात. पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या संदर्भातलं एक वैशिष्ट्यपूर्ण महत्व त्या ठिकाणी विषद करण्यात येतं आणि याचा सर्व संबंध जो आहे हा सर्व संबंध व्यक्तीच्या या एकंदरीत जीवन प्रक्रियेमध्ये ज्या कॉस्मॉलॉजीचा जो सर्वांगीण विकास झालेला आहे त्या सर्वांगीण विकासामध्ये आहे. आणि म्हणून आपण जर या ज्योतिष विज्ञानाचा म्हणजे आज ज्या पद्धतीने हे विज्ञान या ठिकाणी उपस्थित आहे त्या पद्धतीने वास्तविक पाहता याची मांडणी नाही आहे, याची मांडणी ही वेगळ्या पद्धतीची आहे. आणि ही वेगळ्या पद्धतीची मांडणी जी आहे या वेगळ्या पद्धतीच्या मांडणीला सर्वप्रथम आपण जाणणे खूप आवश्यक आहे. कारण याचा ऐतिहासिक जो पुरावा जो आहे तो ऐतिहासिक पुरावा जर आपण बारकाईने जर तपासला इतिहासामध्ये तर जी सुमेरियन संस्कृती होती त्या सुमेरियन संस्कृतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी ज्योतिषा या विज्ञानातील जी चिन्ह वापरली जातात त्या सर्व चिन्ह त्या ठिकाणी जे मोठे मोठे जे हड्डी भेटले त्या हड्डीवरती ती चिन्ह अवतरलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि इतकंच नव्हे तर सुमेरियन संस्कृतीमध्ये अगदी 700 फूट उंचीचे जे पिलर बांधलेले आहेत त्या पिलरवरती बसून लोक त्या ठिकाणी ह्या समग्र आकाशगंगेमध्ये कशा पद्धतीने सगळी नक्षत्रांची आणि सर्व तारे ग्रह यांची जी काही जी हालचाल होती आहे ती कशा पद्धतीने होते याचं देखील त्यांनी अतिशय योग्य आणि सम्यक अशा पद्धतीचं जे निरीक्षण केलेलं आहे त्या निरीक्षणाशी संबंधित ही गोष्ट आहे. कारण की आपण या पृथ्वीचा भाग आहोत, आपण पृथ्वीपेक्षा वेगळे नाही आहोत. आपल्यामध्ये 65% पाणी आहे, बाकीचा जो भाग आहे हा आपल्या शरीरामध्ये पृथ्वी या तत्वाचा आहे. दुसरं पाणी तत्व आपल्यामध्ये आहे, तिसरं वायू तत्व आपल्यामध्ये आहे
आणि चौथं अग्नितत्व आपल्यामध्ये. हे सर्व जे घटक आहे, हे सर्व घटक हे या सर्व आकाशगंगेतील जे काही वायूंचे, जे काही अग्नीचे, जे काही पाण्याचे आणि जे काही पृथ्वी तलावरती वातावरणामुळे तयार झालेल्या घटकांचे जे घटक आपल्या शरीरामध्ये आहे, तर हे शरीर हे या ग्रह ताऱ्यांपेक्षा वेगळे नाहीये, हा याचाच भाग आहे. म्हणून तर अगदी आपल्या शरीरामध्ये झालेली छोटी दुखापत ही समग्र शरीराला प्रभावित करत असते. इतकंच नाही, आपल्या अवतीभोवती जी गोष्ट असते त्या गोष्टीला प्रभावित करत असते. आणि म्हणून तर अगदी बारकाईने जर आपण पाहिलं तर अगदी या समग्र आकाशगंगेमध्ये जे काही ग्रह ताऱ्यांची उत्पत्ती आणि लय होण्याची जी प्रक्रिया चाललेली आहे, या प्रक्रियेतील पृथ्वीवरला एक घटक म्हणून आपण आहोत. तर आपल्यावरती आणि एकंदरीत आपल्या शरीरावरती याचा एक वेगळा परिणाम हा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि म्हणून ही सातत्याने चाललेली म्हणजे बुद्ध धर्मामध्ये एक क्षणभंग नावाची एक सिद्धांत पद्धती आहे. क्षणभंग हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत बुद्ध धर्मामध्ये आहे. म्हणजे ज्याच्याबद्दल अनेक लोकांना हे कदाचित माहिती नसेल, बऱ्याच लोकांना अनित्य या गोष्टीचा अर्थही व्यवस्थित लक्षात येत नसेल. त्यांना असं वाटतं की शरीरामध्ये उत्पन्न होणारे जे काही अणु आणि रेणू आहे याची उत्पत्ती आणि लय हे जे होत आहे, परंतु ही उत्पत्ती आणि लय होत असताना याच्यामध्ये एक क्षण आहे. आणि या क्षणामध्ये जे समग्र जे कॉस्मॉस जे आहे, या कॉस्मॉसशी ते संबंधित आहे. कॉस्मॉस आणि आपण वेगळे नाही आहोत. कॉस्मॉस याचा अर्थ काय, हे समग्र विश्व जे आहे, हे समग्र आकाशगंगा जी आहे, आकाशगंगा आणि आपण वेगळे नाही आहोत. आपण या आकाशगंगेचाच एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून जगामध्ये जर आपण बारकाईने जर पाहिलं की समग्र जो गणितशास्त्राचा जो विकास आहे, हा गणित विज्ञानाचा विकासच मुळात या सर्व ग्रह तारे यांची जी काही स्थिती आहे किंवा यांची जी काही पद्धती आहे हे मोजण्यासाठी सर्वात प्रथम याचा उपयोग करण्यात आला. आणि हा उपयोग करत असताना 1 ते 9 पर्यंतच अंक होते. 1 ते 9 पर्यंत जगामध्ये म्हणजे पाली भाषेमध्ये जरी तुम्ही पाहिलं तर 1 ते 9 पर्यंत अंक जे आहेत, हे प्राथमिक जे अंक आहेत, हे प्राथमिक अंक हे संस्कृतमध्ये देखील आहे, हे जगातील सगळ्या भाषांमध्ये आहे. तर हे सर्व जे अंक आहेत, या सर्व अंकांचा जो विकास झालेला आहे तो या विज्ञानाला जाणण्यासाठी झालेला आहे. म्हणून जगाला ही जी काही गणितशास्त्राची जी देणगी दिलेली आहे, ती देणगी इथल्या या भारतीय पद्धतीमध्ये हे जे विज्ञान विकसित झालं त्यामुळे ती देण्यात आलेली आहे. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक, जसं नागार्जुननी शून्याचा जो शोध लावला आणि शून्य हा एकाशी जोडला आणि त्यातून मग आणखीन संख्यांची उत्पत्ती ही तयार झाली, याचाही संबंध त्याशीच आहे. आणि म्हणून हे जे 9 अंक आहे म्हणजे 9 ग्रहांशी ते संबंधित आहे. आणि हे जे 9 अंक आहेत, ह्या 9 अंकांशी संबंधित आपलं समग्र शरीराशी जे काही आपले शरीरातले जे घटक आहेत, त्या घटकांचा संबंध या सर्व स्थितीशी आहे. म्हणून आपण जर बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला ही गोष्ट स्पष्टपणे आपल्या लक्षात येऊ शकते की आपल्या जीवनामध्ये जे काही होत आहे ते फक्त आपण गोष्ट करतोय म्हणून होत नाही. आपल्यावरती एक मानसिक प्रभाव पण आहे. आपली मेंटॅलिटी सतत राग आणि द्वेष या प्रक्रियेमध्ये चालते, लोभामध्ये चालते किंवा प्रेमामध्ये चालते किंवा द्वेषामध्ये चालते. याचाही संबंध हा आपल्या शरीरामध्ये जाणाऱ्या हवेशी आहे. आपण जे काही बुद्ध धर्मामध्ये विपश्यना हे ध्यान जे विकसित झालेलं आहे, या विपश्यना ध्यानामध्ये जर आपण जर पाहिलं तर आनापानसती नावाचं जे श्वासोश्वासाशी संबंधित जे ध्यान आहे, त्या ध्यानामध्ये एकच प्रक्रिया बुद्धांनी सांगितलेली आहे की श्वास आत जात असताना जाणणे आणि श्वास बाहेर पडत असताना जाणणे. बुद्ध धर्मातील वज्रायन बुद्ध धर्माचा जर आपण अभ्यास केला तर इडा आणि पिंगळा अशा 2 नाड्यांचा संबंध आहे अशी असं सांगितलं आहे. इडा म्हणजे आपली म्हणजे डावी जी नाडी आहे, म्हणजे डावी जी नाकपुडी आहे, या नाकपुडीतून जो आपला श्वास शरीराच्या आतमध्ये जातो त्याला इडा नाडी असं म्हटलेलं आहे. आणि जी आपली पिंगळा नाडी आहे, ती नाडी ज्याचा संबंध सूर्याशी आहे, इडा नाडीचा संबंध चंद्राशी आहे आणि पिंगळा नाडीचा संबंध सूर्याशी आहे. तर सूर्य आणि चंद्र याच्या प्रक्रियेमध्ये आपला श्वासोश्वास चाललेला असतो. जेव्हा आपल्यामध्ये ॲग्रेशन असतं तेव्हा त्याचा जो श्वासाचा संबंध जो असतो तो अगदी आपल्या सूर्याच्या प्रभावाने तो होत असतो. म्हणजे याचं अगदी सूक्ष्म निरीक्षण कबीरांनी देखील केलेलं आहे. कबीर देखील आपल्या अनेक दोह्यांमध्ये या गोष्टीचं वर्णन करतात आणि इडा आणि पिंगळा या नाडीच्या संदर्भात ते स्पष्ट करतात. ज्याची डाव्या नाकपुडी अगदी ऍक्टिव्ह असते तो व्यक्ती अगदी शांत असतो.
ज्याची उजवी नाकपुडी अगदी ऍक्टिव्ह असते तो व्यक्ती जास्त अग्रेसिव्ह असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की बुद्ध धम्म म्हणजे बुद्धांनी या ज्योतिषशास्त्राविषयी अगदी स्पष्टीकरण किंवा त्या शब्दांची उच्चारण कुठे केलेली नाही, परंतु साधना पद्धतीमध्ये त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, त्या गोष्टी आपल्याला जाणवतात. म्हणून श्वासोश्वासाची जी प्रक्रिया आहे ही तुम्हाला तुमच्या शरीराला जाणण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा तुमचं शरीर जे आहे हे अंतर्गत प्रक्रियेमध्ये म्हणजे आत जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास या प्रक्रियेमध्ये जर शरीराची जी काही समग्र प्रक्रिया जर आपण पाहिली तर या समग्र प्रक्रियेमध्ये एक एक धातू तुम्हाला स्पष्ट होतो. ज्या धातूचा संबंध फक्त आपण शरीरामध्ये घेतणारा आहार किंवा आपण घेत असलेला ऑक्सिजन याच्याशी नसून याचा समग्र संबंध या समग्र कॉस्मिक गोष्टींशी आहे. हे जे काही सातत्याने जे चलैमन जे आकाशगंगा जी आहे त्या समग्र आकाशगंगेशी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला या ध्यानामध्ये परिपक्वता सिद्ध होते तेव्हा तेव्हा याची प्रचिती आपल्याला व्हायला लागते. आणि ही प्रचिती होत असताना आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट जाणवतात. मुळातच एखादं अशा प्रकारचं विज्ञान असतं का नसतं किंवा हे सगळी एक प्रकारचं सर्व असत्य आहे, जेव्हा अशा गोष्टी आपल्या मनावरती एकदम प्रभाव करत असतात तेव्हा आपण कोणतीच गोष्ट स्पष्टपणे जाणू शकत नाही किंवा स्पष्टपणे पाहू शकत नाही. मात्र आपण जर त्याची जोड आपल्या साधनेशी दिली, ध्यानाच्या प्रक्रियेशी दिली, तेव्हाच आपल्याला हे समग्र विज्ञान जे आहे त्याची उकल होऊ शकते. अन्यथा कोणालाही याची उकल होऊ शकत नाही. आपण ठोकताळी करू शकतो, तर्क करू शकतो आणि आपण प्रेडिक्शन करू शकतो. आपण त्याच्यातलं जे परफेक्शन जे आहे ते परफेक्शन सांगू शकत नाही. आणि म्हणून जर परफेक्शन आपल्याला जर माहिती व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या शरीराची माहिती असणे खूप आवश्यक आहे. ही एकदा माहिती जर आपल्याला असेल तेव्हाच आपल्याला या समग्र चराचरामध्ये काय चाललेलं आहे याची स्पष्टता ही आपल्याला स्वतःच्या अनुभूतीच्या स्तरावरती आपल्याला जाणता येते. आणि जेव्हा ही स्पष्टता आपल्याला जाणता येते तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टींचं जे काही एक प्रकारचं जे स्पष्टीकरण जे आहे ही कुणाला देण्यापेक्षा कुणाला सांगण्यापेक्षा याची अनुभूती आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे एक आपलं शरीर आहे ज्याच्यामध्ये समग्र जे काही फिजिकल बॉडी जी आपली आहे ती फिजिकल बॉडी या समग्र नक्षत्रांच्या प्रक्रियेमध्ये बनत असताना याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रसंग आहे म्हणजे बुद्ध धम्मामध्ये अभिधम्म पिटकाचा अभ्यास करत असताना किंवा अभिधर्म कोशाचा अभ्यास करत असताना किंवा एकंदरीत बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल की व्यक्तीची जन्माची वेळ ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे जन्म फिजिकली होणे यापेक्षा जन्म आईच्या कुक्षीमध्ये आपल्या विज्ञान म्हणजे ज्याला कॉन्शियसनेस आपण म्हणतो या कॉन्शियसनेसची त्या ठिकाणी एक प्रकारे ते कॉन्शियसनेस आईशी जुळणे याचा खूप जास्त प्रभाव हा होत राहतो. कारण की पायथागोरसने या संदर्भातलं खूप योग्य पद्धतीचं विश्लेषण केलेलं आहे. पायथागोरसने ज्यावेळेस भारताची समग्र यात्रा केली किंवा भारतामध्ये पायथागोरस येऊन गेले तेव्हा पायथागोरस ज्या काळामध्ये आले होते त्या काळामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव एक तर बुद्धांचा होता आणि महावीरांचा होता. या दोघांच्या काळातच पायथागोरस येऊन गेले. आणि पायथागोरस ज्यावेळी झाले त्यावेळी भारतातील घटनांचं स्पष्टीकरण करत असताना त्यांनी अनेक पद्धतीने केलेलं आहे. आणि हे स्पष्टीकरण करत असताना त्यांनी बुद्धांबद्दल महावीरांबद्दल जे जे काही शब्द वापरले त्याचा सर्व संबंध ॲस्ट्रॉलॉजीशी आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजीचा सगळ्यात मोठा जो आविष्कार आहे जो पायथागोरसने केला की पायथागोरसने सांगितलं की जन्म होण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे स्त्री पुरुषांच्या समागमाच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस एक चित्त त्या ठिकाणी जुळण्याची जी प्रक्रिया आहे ते चित्त जुळत असताना तो जो क्षण आहे तो जो टाइम आहे तो क्षण आणि तो टाइम या नक्षत्रामध्ये एक प्रकारची जी काही म्युझिक जे असते ज्याला प्लॅनेटरी हार्मनी त्यांनी शब्द वापरलेला आहे. या प्लॅनेटरी हार्मनीच्या वेळेस जो बॅलन्स त्या ठिकाणी असतो, जी स्थिती त्या ठिकाणी असते आणि ज्या प्रकारे समग्र या ग्रहांच्या नक्षत्रांची रचना त्यावेळेस जी असेल तीच रचना ही त्या व्यक्तीच्या जन्म घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ही निर्माण होत असते. म्हणून बुद्ध धर्मामध्ये देखील सगळ्यात महत्त्वाची घटना जर कोणती मानण्यात येत असेल तर ती जन्म होण्याची याचा अर्थ पट्टीसंधी विज्ञान जुळण्याच्याच प्रक्रियेला मानण्यात येतं. अंतराभव होण्याच्याच प्रक्रियेला सगळ्यात मोठी प्रक्रिया मानण्यात येतं. आणि हे जर आपण स्पष्टपणे जर जाणलं तरच आपल्याला अनेक गोष्टींची उकल ज्योतिष विज्ञानाविषयी आपल्याला होऊ शकते. म्हणून ही जर प्लॅनेटरी हार्मनी जर आपल्या जीवनामध्ये तयार झाली तर आपलं जीवन सुसज्ज आणि बॅलन्सिंग होतं. आपल्याला अनेक गोष्टी या समग्ररित्या जाणता येऊ शकतात. आपण आपलं फ्युचर जे आहे ते फ्युचर पाहू शकतो, आपला पास्ट जो आहे तो पास्ट पाहू शकतो. परंतु या ज्या गोष्टी आपण जर स्वतः आपण जर नाही जाणल्या
तर आपण प्रत्येक गोष्टीला असत्य समजू शकतो. म्हणून असत्य म्हणणाऱ्यांची संख्या ही आपल्याला जास्त पाहायला मिळते, कारण की हे सगळ्यात विकसित विज्ञान जे आहे ते सर्व मागे मागे गेलेले आहे. आणि हे विकसित विज्ञान जर खऱ्या अर्थाने जर आपल्याला आजच्या जीवनामध्ये जर आणायचं असेल तर आपल्याला त्या साधनेच्या प्रक्रियेतून जावं लागेल. म्हणून तो जो क्षण आहे, ज्या क्षणामध्ये सर्व कॉस्मिक किंवा सर्व कॉस्मॉसमध्ये एकच प्रकारची स्थिती असते आणि एक प्रकारचे हार्मोनी असते, म्युझिक जे असते, त्या म्युझिकचा संबंध माणसाच्या चित्तावस्थेची आहे. आणि म्हणून नंतरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जसं आईच्या गर्भाशयामध्ये जे बाळ असतं, जो गर्भ असतो, तर गर्भाची वाढ होत असताना आईचा जे काही शरीर आहे त्या शरीराशी एकदम ते जुडलेलं नसतं, ते देखील पाण्याशी जुळलेले असतं. जे क्षारयुक्त पाणी ते वेगळं असतं, शरीरामध्ये ते एक वेगळ्या स्थितीमध्ये ते असतं आणि प्रत्येक स्थितीमध्ये ते शरीरामध्ये अन्न असेल, पाणी असेल, हे सर्व ग्रहण करत असताना तो जो इम्पॅक्ट जो आहे तो सर्व इम्पॅक्ट या सर्व आजूबाजूच्या आकाशगंगेतील या सर्व ताऱ्यांचा, ग्रहांचा हा पडत असतो. आणि म्हणून जन्म होण्याचा टाईम म्हणजे आईच्या कुक्षीमध्ये प्रवेश करायचा टाईम, त्याच्यानंतर जन्म होण्याचा टाईम, पृथ्वीवरती येण्याचा प्लेस आणि पृथ्वीनंतर आल्यानंतर तो जो क्षण आहे याची जर योग्य पद्धतीने तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं किंवा त्याचं डिजिट जर लावलं तर निश्चितपणे तुम्ही तुमचं जे काही फ्युचर आहे ते फ्युचर स्वतः जाणू शकता, स्वतः पाहू शकता. ह्याचं तंत्र, ह्याचं टेक्निक हे लुप्त झालं आणि म्हणून आपल्याला अनेक गोष्टी कळत नसल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं इंटरप्रिटेशन करत असतो. म्हणून फिजिकल बॉडी या समग्र या निसर्गाच्या प्रक्रियेतून निर्माण होत असताना ते फक्त इथल्याच प्रक्रियेतून तयार होत नाहीये, त्याचा संबंध या समग्र आकाशातील असणाऱ्या ग्रह, तारे, नक्षत्र, चंद्र, सूर्य या सर्वांशीच असल्यामुळे आज आपल्याकडे जो आठवडा ज्याला आपण म्हणतो त्या आठवड्यातील जे काही वार आहेत त्या वारांचाच संबंध याच्याशी आहे. वार एक कॅल्क्युलेशन आहे, गणना आहे, परंतु ती गणना एक 7 डेजची गणना आहे आणि त्याचाही संबंध हा आपल्यावरती. पाली ग्रंथामध्ये त्या वारांना तेच नाव आहे, इतर ठिकाणी तेच नाव आहे. म्हणून हे जे काही विज्ञान आहे ह्या विज्ञानाचा विकास सिद्ध करत असताना वास्तविकता जी आहे त्या वास्तविकतेत अनेक पद्धतीने आपण जोर न दिल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी ह्या समजत नाही. म्हणून फिजिकल बॉडी आणि फिजिकल बॉडीसाठी आपण केलेली साधना जी आहे या साधनेतून होत असणारी जी ज्ञानाची उत्पत्ती आहे त्या ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये आपण जास्तीत जास्त कुठपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे बरेच विपश्यना ध्यान करणारी जी लोक आहेत किंवा ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जाणारी लोक आहेत हे जे ज्या प्रक्रियेपर्यंत पोहोचतात आजच्या काळामध्ये ते फक्त आपलं जे भावना शरीर जे आहे ज्याला आपण ॲथरिक बॉडी म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सेशन जाणवतात, तिथपर्यंत आपण पोचू शकतो. तिथपर्यंतच आपली पोचण्याची मर्यादा आहे. कारण की आपल्यावरती जे आजूबाजूचे जे काही सोशल सर्कमस्टन्सेस आहेत किंवा आपल्या अवतीभोवती असणारे जे काही ऑब्लिगेशन्स आहेत त्या ऑब्लिगेशन्समुळे आपण फक्त तिथपर्यंत पोचू शकतो, आपण त्याच्या पलीकडे जास्त जात नाही. परंतु अगदीच खूपच कोणी जर साधक असेल, अगदी डीप स्तरावरती पोहोचणारा, तो ॲथरिक बॉडीच्याही पलीकडे ॲस्ट्रल बॉडीपर्यंत पोहोचू शकतो. ॲस्ट्रल बॉडीपर्यंत पोहोचल्यानंतरच तुम्हाला बुद्ध काय म्हणतात त्याचं करेक्टनेस जे आहे ते करेक्टनेस लक्षात येऊ शकतं, तोपर्यंत ते लक्षात येऊ शकत नाही. ॲस्ट्रल बॉडी ही सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट स्टेज आहे आपल्या शरीरातली, ज्याला बुद्धांनी त्याचं विश्लेषण करत असताना पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान अशा पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. परंतु आपण समजण्यासाठी, आपल्या सर्वांना समजण्यासाठी मी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतोय, याद्वारे हे स्पष्ट होऊ शकेल की ॲस्ट्रल बॉडी जी आहे हे आपल्या शरीरामध्ये जे आपलं कॉन्शियसनेस जे आहे त्या कॉन्शियसनेसचं एकत्रित करण्याच्या स्थितीमध्ये ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. म्हणून जेव्हा कधी आपण तायक्वांदो किंवा जुजुत्सू किंवा आणखीन कराटे किंवा मार्शल आर्ट्स अशा ज्या वेळेस आपण विद्या पाहतो किंवा त्या विद्यांचा विकास पाहतो तर त्याचा समग्र विकास हा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या बिंदू, नाडी यांच्याद्वारे झालेला आहे. आणि त्याचे जे काही बिंदू आहेत, त्याचे जे पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सचं जे ॲक्टिव्हेशन जे आहे त्या ॲक्टिव्हेशनवरती झालेलं आहे. आणि हे ॲक्टिव्हेशन होत असताना त्याचा संबंध ॲस्ट्रल बॉडीशी आहे. म्हणून जेव्हा आपण एखादा जर कराटेमध्ये जर असा जरी हात फिरवला की जे काही आपले जॉईंट्स आहेत, आपल्या हाताचे, आपल्या पायाचे, एकंदर शरीराचे जॉईंट्स आहेत, या सर्व जॉईंटच्या ठिकाणी ते एनर्जी पॉईंट असतात, ज्याचा विकास आपला जर आपण जर मेडिटेशनच्या द्वारे केला तर होतो, परंतु प्रॅक्टिसद्वारे केला तर तो प्रॅक्टिसद्वारे देखील त्याचा विकास सिद्ध होऊ शकतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ॲस्ट्रल बॉडी हा ज्यावेळेस आपली विकसित होते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने कोणत्याही म्हणजे सत्यता जी आहे त्या सत्यतेचं विश्लेषण हे आपण करू शकतो. हे सत्यतेचं विश्लेषण करत असताना आपल्याला मग बुद्धांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, आता याच्यामध्ये बुद्धांची ज्ञानप्राप्ती होत असताना बुद्धांना ज्ञानप्राप्तीच्या अगोदर काही स्वप्न पडलेली आहेत. 5 प्रकारची स्वप्न आहेत आणि ही स्वप्न जसं हिमालय पर्वताला
बुद्धांनी उशी केलेली आहे आणि आपले पाय समुद्रात म्हणजे ते समुद्रात झोपलेले आहेत. एक हात जो आहे तो उजव्या समुद्राकडे आहे, दुसरा हात आहे तो डाव्या समुद्राकडे आहे. अशा पद्धतीने बुद्ध झोपलेले आहेत, म्हणजे पृथ्वीवरती झोपले, दोन्ही हात समुद्राकडे, पायाकडेही समुद्र आहे, डोकं हिमालय पर्वतावरती आहे. दुसरं जे स्वप्न आहे की त्यांच्या नाभीतून एक वेल उमललेला आहे आणि तो उमललेला वेल हा आकाशाकडे चाललेला आहे. तिसरं स्वप्न असं आहे की त्यांच्यापासून चाललेले काळे डोकं असणारे पांढऱ्या रंगाचे किडे आहे, हे त्यांच्या अवतीभोवतून चाललेले आहे. चौथं स्वप्न असं आहे की त्यांच्या अवतीभोवती वेगवेगळ्या रंगाचे पक्षी येते आणि ते चहू दिशांनी येते, एका दिशेने येत नाही, चहू दिशांनी येते. आणि पाचवं स्वप्न असं आहे की त्यांचं जे मलमूत्र आहे ते मलमूत्र डोंगराच्या ठिकाणून असं सगळीकडे पसरत आहे, परंतु त्यातून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी किंवा कोणतेही घाण निर्माण होत नसून त्या ठिकाणी सुगंधित आणि एक वेगळ्या पद्धतीची चांगली अवस्था त्या ठिकाणी निर्माण होत आहे. अशा प्रकारचं ते स्वप्न आहे. हे स्वप्न आहे, हे काही वास्तविकता नाही आहे, परंतु ह्या स्वप्नांचा अर्थ स्वतः सिद्धार्थ गौतमांनी ज्या पद्धतीने लावला, ज्या पद्धतीने सांगितला की ते स्पष्ट आहे की हिमालय पर्वतावरती केलेली उशी आणि उजव्या आणि डाव्या हाताला असलेला जो समुद्र आहे की सर्वस्व बुद्धांचं जे काही धम्म जो आहे तो सर्वस्व सर्वदूर पसरेल, अशा पद्धतीचं ते स्वप्न आहे. दुसरं स्वप्न आहे की आकाशाकडे वेळ चाललेला आहे आणि तो नाभीतून आलेला आहे. त्या स्वप्नांचा जो अर्थ सांगण्यात आला की त्यांना ज्ञानप्राप्ती होणारच आहे. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना जे त्यांच्या अवतीभोवती जे किडे दिसलेले आहेत ते सर्व सफेद रंगाचे दिसलेले आहेत. त्याचा स्वप्नांचा अर्थ स्वतः त्यांनीच सांगितलेला आहे की सर्व प्रकारचे जे गृहस्थ आहेत की जे म्हणजे शुक्ल वर्णाची वस्त्र धारण केलेले आहेत ते सर्व माझे शिष्य होतील. आणि चारही दिशांनी येणारे जे वेगवेगळ्या रंगाचे पक्षी आहेत ते सर्व ठिकाणचे येणारे जे लोक आहेत त्यांच्याशी त्याचा संबंध आहे. आणि त्यांचा जो धम्म आहे म्हणजे पाचव्या स्वप्नाचा जो अर्थ आहे की सर्व स्तरावरती हा धम्म अतिशय चांगला आहे, तो अतिशय योग्य आहे, सम्यक अवस्था हा प्रत्येकाला निर्माण करून देणार आहे. म्हणून या स्वप्नांचा अर्थ स्वतः बुद्धांनी सांगितलं आहे. आणखीन बारीक याचं जे विश्लेषण पाहिलं किंवा बुद्ध धर्माचं जर आणखीन जर आपण ज्योतिष विज्ञानाविषयी जर आपण विश्लेषण जर पाहिलं तर जी बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी आहे, या कॉस्मॉलॉजीचे कामलोक, रूपलोक, अरूपलोक आणि लोकोत्तर अशा 4 भूमी सांगितलेल्या आहेत. या 4 भूमी ह्या बुद्ध धर्मातील अभिधर्माच्या 4 आधारशिला आहेत असं मी म्हणेन. या 4 भूमीवरती समग्र बुद्धिझम उभा आहे. बुद्ध प्रत्येक अवस्था जी विशद करतात ती प्रत्येक विशद केलेली अवस्था जी आहे या 4 भूमीच्या अंतर्भूत अवस्थेमध्येच येते. म्हणून तो कामभूमी, लोकभूमी, अरूपभूमी ही जी काही रूपभूमी, अरूपभूमी आणि लोकोत्तर म्हणजे बुद्ध अवस्था, या तिन्ही भूमींच्याही पलीकडची जी अवस्था आहे ती लोकोत्तर अवस्था आहे, ती बुद्धांची अवस्था आहे. तर याचं जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण देखील त्याच पद्धतीने बुद्धांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला याची जी प्रचिती जी आहे ही प्रचिती आल्यानंतर म्हणजे ॲस्ट्रल बॉडीची प्रचिती आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मानसिक मेंटल ज्याला आपण अभिधम्मामध्ये सर्वोच्च पद्धतीने पाहतो की म्हणजे मनाचं समग्र विश्लेषण जे आहे की समग्र बारीक सारीक जे विश्लेषण आहे हे बारीक सारीक विश्लेषण हे बुद्धांनी अभिधम्म पिटकामध्ये केलेलं आहे. आणि हे विश्लेषण करत असताना बुद्धांनी त्याचे सूक्ष्म स्तर सांगितलेले आहेत. आता या सूक्ष्म स्तरांचा जर आपण नुसतं ऑलरेडी अभ्यास केला तरी ते आपल्या लक्षात येणार नाही, परंतु ज्याला एक्सपिरियन्सच्या स्तरावरती जर आपण अभ्यास केला तर आपण अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण देऊ शकतो. परंतु याच्यातली ही जी डेव्हलपमेंट जी आहे ती आपली मेंटल बॉडीची डेव्हलपमेंट आहे. म्हणजे मेंटल बॉडीची डेव्हलपमेंट झाल्यानंतर तुम्ही बुद्धांनी सांगितलेला जो अभिधम्मा आहे हा अभिधम्मा समजू शकता, तोपर्यंत तुम्ही समजू शकत नाही. तुम्ही इंटरप्रेट करू शकता, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्याचे अर्थ काढू शकता किंवा जे डिक्शनरीमध्ये दिलेले अर्थ सांगू शकता, परंतु त्याचं जे ॲक्च्युअल जी अनुभूती आहे ती ॲक्च्युअल अनुभूती तुम्ही या मेंटल बॉडीपर्यंत आपली डेव्हलपमेंट केल्याशिवाय सांगू शकत नाही. कारण सर्व मिथ्स, सर्व पास्ट आणि सर्व फ्युचर हे तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे आतापर्यंत म्हणजे बुद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे का नाही हे तोच व्यक्ती सांगू शकतो की जो व्यक्तीने आपली मेंटल बॉडी जी आहे, आपली चित्त चैतसिक रूप आणि विज्ञानाची जी अवस्था आहे ही अवस्था एका स्तरावरती विकसित केलेली आहे, ज्याला बुद्ध जसं चित्त म्हणजे चित्तानुपसना हा शब्द वापरतात, तोच व्यक्ती सांगू शकतो. बाकी कुणीही याचं विश्लेषण करू शकत नाही. ज्याला चित्तानुपसना कळलेली आहे, जो विपसनेमध्ये पारंगत झालेला आहे, तो व्यक्ती सांगू शकतो की आपलं पास्ट काय होतं आणि आपलं फ्युचर काय असणार आहे. म्हणजे ज्योतिष विज्ञान जे आहे हे ज्योतिष विज्ञान जे अतीत आणि भविष्य, जे अतीत पण जाणतात म्हणजे भविष्य पण जाणतात, याचं इंटरप्रिटेशन करणारं विज्ञान आहे. याचं इंटरप्रिटेशन कोण करू शकतो? जो आपल्या श्वासोश्वासाच्या प्रक्रियेला योग्य पद्धतीने जाणतो, तो याचं इंटरप्रिटेशन करू शकतो.
म्हणजे जर आपण जर पाहिलं तर आपला जो श्वास आहे की सोमवार, मंगळवार, बुधवार हा जो चालतो हा डाव्या नाकपुडीतून चालतो. म्हणजे ज्याचं खूप जास्त ऑब्झर्वेशन आहे तो हे सांगतो. त्यावेळेस डावी नाकपुडी ऍक्टिव्ह झालेली असते. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी जो चालतो त्यावेळेस तो उजवी नाकपुडी जास्त ऍक्टिव्ह असते. ज्यावेळेस आपण झोपतो आणि झोपल्यानंतर आपला अगदी गाढ झोप लागलेली असते त्यावेळेस आपली डावी नाकपुडी जी आहे, ज्याला इडा नाडी म्हटलं जातं, ज्याला चंद्र नाडी म्हटलं जातं, ती जास्त तीव्रतेने चालते. आणि जेव्हा आपण सकाळी उठतो आणि सकाळी उठण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपली जी नाडी चाललेली असते ती पिंगळा नाडी चाललेली असते. तर ही पिंगळा नाडी म्हणजे सूर्य त्याचा सिम्बॉल आहे. म्हणजे उजवी जी नाडी आहे नाकपुडी जी उजवी नाकपुडी आहे ती जास्त ऍक्टिव्ह असते. म्हणजे जर खूप जास्त ऑब्झर्वेशन आपण जर केलं तर श्वास आत कुठे जातो आणि श्वास बाहेर कुठे जातो याचं एक सर्कल तुम्हाला पाहायला मिळेल. हे सर्कल जर आपण पाहिलं आणि या सर्कलमध्ये जर आपण स्थिर झालो, आपली डोळ्यांची बुबुळं स्थिर झाली, आपले कान, नाक, जीभ आणि समग्र शरीर जर स्थिर झालं तर तुम्हाला समग्र जे कॉस्मॉस जे आहे, हे समग्र कॉस्मॉस म्हणजे ज्याला जुंग यांनी म्हणजे कार्ल गुस्ताव जुंग यांनी याचा अभ्यास करत असताना जी थेअरी त्यांनी सांगितली ते म्हटलं की ज्योतिष विज्ञानापर्यंत आतापर्यंत लोक तिथपर्यंत पोहोचलेली नाही आहेत, परंतु येणारा काळ जो आहे, येणारा काळ तिथपर्यंत व्यक्तीला पोहोचू शकतो. आत्ता जे प्रेडिक्शन करतात ते प्रेडिक्शन हे केवळ गणिती सायन्सच्या आधारे असल्यामुळे त्याच्यातलं परफेक्शन गेलेलं आहे. परंतु तेच प्रेडिक्शन जर तुम्ही श्वासाच्या प्रक्रियेच्या आधारे जर पाहिलं, म्हणजे जरी एखाद्याने एखाद्याची कुंडली बनवली तर ती कुंडलीत चुकू पण शकते. जर श्वासाच्या प्रक्रियेचं ज्ञान नसेल, जर इडा आणि पिंगळा या नाडींच्या प्रक्रियेचं ज्ञान नसेल किंवा श्वास देखील तो कुठे जास्त जोरात चालतो, कुठे हळू चालतो, कुठे पोचतो, कुठे पोचत नाही याचं जर ज्ञान नसेल तर आपल्याला प्रेडिक्शन परफेक्ट करता येत नाही. म्हणून ज्योतिष विज्ञानापर्यंत आजची जी संस्कृती आहे ती पोचलेली आहे. तसं पाहता ज्योतिष विज्ञान हे अनेक संस्कृत्यांमध्ये राहिलं. ते अनेक ठिकाणी म्हणजे अमेरिका हा सगळ्यात जास्त ज्योतिष विज्ञान मानणारा देश आहे. अमेरिकन लोक हे सगळ्यात जास्त ॲस्ट्रोलॉजरला मानतात आणि त्या पद्धतीने ते प्रेडिक्शन करत असतात आणि त्या पद्धतीने ते टाकत असतात. प्रत्येक निर्णय ते घेत असतात किंवा त्या पद्धतीने ते युद्ध करत असतात. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं म्हणजे या समग्र प्रक्रियेतून ज्या वेगवेगळ्या इसोटेरिक सोसायट्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या इसोटेरिक सोसायट्यांचं काम हेच आहे की जगामध्ये काय होणार आहे आणि काय होणार नाही आहे किंवा काय घडवून आणायचं आहे किंवा काय घडवून आणायचं नाही याचा जो समग्र संबंध जो आहे हा सर्व समग्र संबंध जे लोक या समग्र कॉस्मिक अवस्थेचा अभ्यास करतात त्यांनाच तो लक्षात येऊ शकतो. आणि कॉस्मिक अवस्था म्हणजे समग्र ब्रह्मांड जे आहे या समग्र ब्रह्मांडाचा जो अभ्यास करतो त्याला तो लक्षात येतो. परंतु ब्रह्मांडाचा अभ्यास म्हणजे पुस्तकात वाचून तो अभ्यास नाहीये. हा सर्व जो अभ्यास आहे हा तुमच्या शरीर विज्ञानाच्या प्रक्रियेतून निर्माण होणारा अभ्यास आहे. हा तुमचा ध्यान प्रक्रियेतून निर्माण होणारा अभ्यास आहे. तो असा वरवरचा नाही. म्हणून ज्याला मेंटल बॉडी लक्षात येते, ज्याला मेंटल बॉडीची ट्रॅव्हल लक्षात येते, जो पास्ट आणि फ्युचरला जाणू शकतो, तोच बुद्धांनी जसं बुद्ध म्हणतात की अनेक जाती संसार संदा विसंग आणि दसंग म्हणजे अनेक जन्मामध्ये मी अनेक घरं करत पाहिलं, अनेक घरं केली आणि अनेक जन्मामध्ये मी म्हणजे भरकडत राहिलो. परंतु आता मी त्या घराला पाहिलेलं आहे की ते घर कसं बनलं जातं आणि त्यातून नष्ट कसं त्या घराला कसं भग्न करता येतं हे मी पाहिलेलं आहे. म्हणून मी आता नवीन घर बनवू शकत नाही. हे स्वतः बुद्ध ज्ञानप्राप्तीनंतर त्यांचं पहिलं वाक्य हेच आहे. म्हणजे बुद्धांनी केलेल्या ज्ञानप्राप्तीनंतर जे पहिलं वाक्य जे बुद्धांचं आहे की मी अनेक जाती संसार, जाती म्हणजे जन्म, अनेक जन्मामध्ये मी भरकट राहिलो, संसरण करत राहिलो, परंतु आता मी ते करणार नाही. याचा अर्थ जो आहे की तथागतांनी आपला पास्ट ज्ञानप्राप्तीमध्ये पाहिला, आपला फ्युचर ज्ञानप्राप्तीमध्ये पाहिला आणि या ध्यानातून म्हणजे या त्यांच्या मेंटल बॉडीच्या डेव्हलपमेंटमधून त्यांची जी पुढची डेव्हलपमेंट झाली आहे की त्यांनी या समग्र जे काही संसार जो आहे
हे समग्र जी कॉस्मॉलॉजी जे आहे, समग्र ब्रह्मांड जे आहे, किंवा ज्याला बुद्ध लोक हा शब्द वापरतात, समग्र जे लोक जे आहे, जे सुगतीच्या अवस्थेला पण आहे, जे दुर्गतीच्या पण अवस्थेला आहे, या समग्र सुगती आणि दुर्गतीच्या अवस्थेत असणाऱ्या लोकांचं जे विश्लेषण, लोक याचा अर्थ एक्झिस्टंट प्लेनचं जे काही बुद्धाने एक्सप्लेनेशन केलेलं आहे, ते एक्सप्लेनेशनमध्ये जेवढे काही शब्द आपण पाहतो, जेवढे काही मायथॉलॉजी आपण पाहतो, जेवढे काही क्रिएशन आणि डिस्टोरेशन जे आपण पाहतो, हे सर्व क्रिएशन आणि डिस्टोरेशन हे बुद्ध धर्मामध्ये जे मायथॉलॉजिकल आपल्याला वाटतं, म्हणजे बुद्धांची कथा मायथॉलॉजिकल वाटते, किंवा अनेक अशा घटना आहेत, अनेक प्रसंग आहेत, जशी देवता आली, देवतेने बुद्धांना प्रणाम केला, मग बुद्धांना विनंती केली की मनुष्याचे मंगल, धर्म, देव आणि मनुष्याचे मंगल, तर ते जे शब्द आहेत, देव, गंधर्व, यक्ष, यक्षिणी, चातुर महाराज एक देवता, किंवा तावतीस देवता, किंवा आणखीन जे काही शब्द ते नव्याने इतकंच नाही, हे शब्दच नाही, जेव्हा तुम्ही कारला भाजाल आणि अजंता कान्हेरी अशा लेण्यांमध्ये जाता, त्या लेण्यांमध्ये तुम्ही जे पाहतात तर याच प्रकारच्या अनेक मूर्त्या तुम्हाला बुद्धांच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. ह्याचा अर्थ जो आहे की बुद्ध त्या सर्व गोष्टींना जाणत होते, आणि म्हणून बुद्धांनी त्या शब्दांची उत्पत्ती किंवा ते शब्द, ते सत्व सांगितलेले आहे, आणि ते सर्व सत्वांची जाणकारी ही आपल्याला आपल्या स्पिरिच्युअल बॉडीच्या डेव्हलपमेंटमध्ये होत असते. स्पिरिच्युअल याचा अर्थ काय? स्पिरिट याचा अर्थ ब्रिदिंग. स्पिरिट याचा अर्थ काय? आत्मा नाही. स्पिरिट याचा अर्थ ब्रिदिंग. आणि ब्रिदिंग प्रोसेसमध्ये जेव्हा बॉडीची प्रक्रिया फक्त राहते, ओन्ली ब्रिदिंग प्रोसेसमध्ये, ज्याला निर्मल चित्त देखील म्हटलं जातं, त्यावेळेस आपल्याला सगळ्या मायथॉलॉजी कळतात. त्यावेळेस आपल्याला सर्व प्रभाव कळतो की नक्षत्र काय आहे, आणि समग्र तारे काय आहे, समग्र ग्रह काय आहे, समग्र स्थिती काय आहे, हे सर्व कळतं. आणि बुद्धांनी अशा कितीतरी आकाशगंगा आहेत, असे कितीतरी प्लॅनेट्स आहेत ज्याचा माणसांवरती परिणाम होत असतो, असे कितीतरी सूर्य आहेत, म्हणजे माणसांवरतीच नाही, या इथले झाडांवरती, प्राण्यांवरती, सगळ्यांवरतीच परिणाम त्याचा होत असतो. याचं सम्यक जे विश्लेषण केलेलं आहे ते चिजोवस्की नावाच्या रशियन शास्त्रज्ञाने केलेलं आहे. या रशियन शास्त्रज्ञाने या प्रकारचा शोध लावलेला आहे की माणसाच्या शरीरामध्ये जे 62% पाणी आहे, त्या 65% पाण्यावरती जर सगळ्यात जास्त प्रभाव जो कोणता पडत असेल तर या सर्व सूर्य आणि चंद्राच्या स्थितींचा पडतो. या सूर्य आणि चंद्रांच्या स्थितींचा प्रभाव पडत असताना ज्यावेळेस मासे जे आहेत, ते मासे जे अंडी देतात की त्यांचा टाइम कधी चुकत नाही. समुद्राच्या पाण्याला ज्यावेळेस भरती येते, भरती येण्याच्या नंतर ज्यावेळेस ओहोटी येते, त्या ओहोटीच्या वेळेसच ते अंडी घालतात. म्हणजे काही लोकांनी त्याचा प्रयोग केला, माशांना घेतलं आणि माशांना एका टँकमध्ये बंद केलं, आणि त्या टँकमध्ये बंद केल्यानंतर ज्या पर्टिक्युलर टाइम, त्या टाइममध्ये ज्यावेळेस चंद्र पूर्णत्वाला आला, चंद्राची एक प्रकारची पौर्णिमेची अवस्था ज्यावेळेस होती, त्या पौर्णिमेच्या अवस्थेला ज्यावेळेस चंद्र येतो त्यावेळेस त्या टाइममध्ये देखील माशांनी अंडी त्याच पाण्यात दिली. एक जे ज्याला आपण म्हणू की निसर्गाचा जो वेळ आहे, एक टाइम जो आहे, ह्या टाइममध्ये ही प्रोसेस होत असते. ही प्रोसेस माणसाच्या शरीरावरती होते, कारण माणसाच्या शरीरावरती क्षारयुक्त 65% पाणी आहे, आणि या 65% पाण्यामध्ये ही प्रक्रिया होते. पाण्याने समग्र आपलं शरीर बनलेलं आहे, पाण्यामध्ये सर्व निर्मिती ही संभव आहे. कारण की जेव्हा इव्होल्युशनचा आपण उत्क्रांतीचा ज्यावेळेस सिद्धांताचा भाग पाहतो, तर समग्र जी सृष्टी जी आहे ही पाण्यापासून निर्मित झालेली असं म्हटलं जातं. म्हणजे जिथे पाणी आहे त्या पाण्यातून निर्मिती आहे, आणि या निर्मितीतून आणखीन डेव्हलपमेंट जे आहे ते डेव्हलपमेंट आपल्याला पाहायचं आहे, ते डेव्हलपमेंट आपल्याला जाणायचं आहे. आणि तो जो प्रत्येक मनुष्य आहे किंवा प्रत्येक प्राणी जो आहे याच्यामध्ये असणारं जी हार्मोनी आहे, हे हार्मोनीच बुद्ध सांगतात ना, करुणा, बुद्ध सांगतात मैत्री. ही मैत्री, ही करुणा ही केव्हा फील होते, ही जेव्हा तुम्ही त्या स्पिरिच्युअल बॉडीच्या अवस्थेमध्ये पोहोचतात तेव्हा तुम्हाला ती फील होते. आणि याही पलीकडे अगदी तुमचं खूप डेव्हलपमेंट झालं तर तुम्ही जे काही कॉस्मिक बॉडीच्या अवस्थेमध्ये पोहोचतात, ज्याला काल गुस्ताव जुंग यांनी सांगितले की एक कॉस्मिक बॉडी असते. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे फील होतं की तुम्ही इंडिव्हिज्युअल नाही आहात, समग्र विश्व तुमच्यामध्ये सामावलेलं आहे, तुम्ही विश्वाचे अंश आहात, तुम्ही विश्वापेक्षा वेगळी नाही, तुम्ही एक ऑर्गॅनिक बॉडी आहे समग्र विश्वाची. ज्यावेळी याची फिलिंग तुमच्यामध्ये येते त्यावेळेस तुमच्यामध्ये ह्या सर्व निसर्गातील नियमांचा जे काही एक प्रकारची प्रक्रिया चाललेली आहे. ज्यावेळेस एक खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याचं नाव फ्रँक ब्राऊन असं होतं. ह्या फ्रँक ब्राऊननी जो प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये त्याला असं लक्षात आलं की ज्यावेळेस या विश्वामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या अंतराळामध्ये जात असताना जवळजवळ 200 मैलाच्या वरती गेल्यानंतर जे वातावरण जे आहे ते वातावरण जे बदलत जातं, ते वातावरण हे तुमच्या शरीरावरती परिणाम कशा पद्धतीने करतं. जो 200 मैल स्थितीच्या वरती जातो त्यावेळेस त्याच्यावरती होणारा जो अंतराळामधला जो ग्रह ताऱ्यांचा जो परिणाम आहे हा वेगळा आहे. त्याने त्याच्या प्रयोगामध्ये लिहून ठेवलं की त्याने प्रयोग करत असताना सर्वप्रथम या 200 मैलाच्या पुढे बटाटा जो आहे, हा बटाटा हा त्याने पाठवला, आणि बटाटा पाठवल्यानंतर बटाटा ज्यावेळेस पुन्हा त्याने खाली आणला, आणि खाली आणलेल्या बटाट्याला त्याने
जमिनीमध्ये पुरलं आणि जमिनीमध्ये पुरल्यानंतर पुन्हा सूर्यप्रकाशाद्वारे जमिनीतील बटाट्याला देखील अंकुर पुन्हा फुटले. म्हणजे हे खूप महत्वपूर्ण आहे की कोणतेही झाड हे जमिनीच्या खाली लावल्यानंतर ते खऱ्या अर्थाने उगवतं. जमीन म्हणजे पृथ्वी हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पृथ्वीवरती ज्यावेळेस एखादं झाड लावतो किंवा आपण त्या पृथ्वीशी चिकटून असतो तेव्हा आपली डेव्हलपमेंट होत असते. म्हणून ते जो बटाटा आहे तो बटाटा सडला नाही आणि सडला नसल्याने अंतरामध्ये जाण्याचं जे विज्ञान त्यांनी विकसित केलं आणि माणसाच्या शरीरावरती कोणत्या कोणत्या ग्रहांचा आणि कोणत्या कोणत्या ताऱ्यांचा कोणता कोणता परिणाम होतो याच्यातली जी काही लयबद्ध याच्यातलं जे टायमिंग जे आहे हे टायमिंग देखील त्यांनी स्पष्ट केलं. तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी जाणता आल्या. म्हणजे विज्ञान देखील अगदी त्याच्या जवळीने पोहोचलेलं आहे. विज्ञान देखील त्या पद्धतीने एक प्रकारचं विश्लेषण करत आहे. तर या गोष्टीची आपण अनुभूती घेत असताना आपल्याला जे चिजवस्कीने जे सांगितलेलं आहे ते चिजवस्कीने या प्रकारचं विज्ञान सांगितलं की या क्षारयुक्त पाण्यावरती शरीरात परिणाम होतो आणि हा परिणाम झाल्यानंतर माणसाचं शरीर जे आहे हे चंद्राच्या कलेने प्रभावित राहतं. म्हणून बुद्ध धर्मामध्ये या प्रकारच्या चंद्राच्या प्रभावाला खूप महत्व आहे. म्हणजे प्रत्येक पौर्णिमेचं महत्व आहे आणि प्रत्येक पौर्णिमेचं ऐतिहासिक तथ्य आज लोक सांगतात. परंतु बुद्ध धर्माचा अभ्यास करत असताना ते ऐतिहासिक तथ्य जे आहे ते मायथॉलॉजिकल आपण दृष्टिकोनातून ज्यावेळेस पाहतो की पौर्णिमा मग ते नक्षत्र म्हणजे पाली बुद्ध धर्माचा जर आपण अभ्यास केला त्रिपिटकामध्ये असणाऱ्या गोष्टींचा आणि सुत्तांचा अभ्यास केला तर त्याचं डिटेल जे टायमिंग जे आहे किंवा डिटेलनेस जे आहे त्याचं तितकं तंतोतंत त्यांनी सांगितलेलं आहे. हे कोणी बारकाईने पाहिलेलं नाही. ते फक्त वाचतात ते त्यांच्या मनाप्रमाणे अर्थ काढतात. परंतु तसं नसून त्याचं जे डिटर्मिनेशन आहे हे अगदी वेगळं आहे आणि हे डिटर्मिनेशन हे माणसाच्या जे कॉन्शियसनेस जे आहे ज्याला स्टोअर कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं या स्टोअर कॉन्शियसनेसशी त्याचा संबंध आहे. त्याच्याशी ते त्या आलय विज्ञानामध्ये किंवा त्या निष्ठ मनोविज्ञानामध्ये त्याचा अंतर्भाव असतो आणि यातून या सर्व गोष्टी स्पष्ट होत असतात. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्या विपश्यना या ध्यान पद्धतीने ज्यावेळेस आपली की आनापानसती असेल किंवा कायानुपसना असेल, चित्तानुपसना असेल, धम्मानुपसना असेल, वेदनानुपसना असेल या चारही विपसनांची ज्यावेळेस आपल्यामध्ये परिपूर्ण जागृती होते त्यावेळेस आपण ज्या स्टेजला पोहोचतो त्याला निर्वाणिक बॉडी असं म्हटलं जातं. मग त्याला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं धम्मानुपसनेला. आणि धम्मानुपसना जी आहे त्या धम्मानुपसनेपर्यंत लोक पोचतात का नाही हे मला माहित नाही. धम्मानुपसना करणारे जे लोक आहेत त्यांना जी निर्वाणिक जी अवस्था जी आहे त्याची प्रचिती येऊ शकते की आणि त्या निर्वाणिक अवस्थेमध्ये जी शून्यता भाव जो आहे जो प्रीतिसुख जे अनात्म अवस्था जी आहे त्याची एक प्रकारची प्रचिती येऊ शकते आणि त्यातून ते अनेक गोष्टींचं ज्ञान जे आहे हे अनेक गोष्टींचं ज्ञान प्राप्त करू शकतात. यालाच ज्ञानप्राप्ती म्हटलेलं आहे. ज्ञानप्राप्तीचा अर्थ काय की अचानक काहीतरी तुमच्यामध्ये आला अशातला भाग नाही. तुम्हाला या निसर्गातील अनेक गोष्टींचा आविष्कार झाला, स्पष्टीकरण झालं. बुद्ध असं म्हणतात की मला आलोक प्राप्त झाला. आलोक म्हणजे काय? मला प्रकाश प्राप्त झाला. आणि हा प्रकाश प्राप्त कसा होऊ शकतो तर या पद्धतीने तो प्रकाश प्राप्त होऊ शकतो. आणि या पद्धतीने प्रकाश प्राप्त होत असताना ज्याला विज्ञान आपण म्हणतो. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे सायन्स ज्याला आपण म्हणतो. सायन्स विज्ञान जे आहे की जे कॉज आणि इफेक्ट जे आहे जे कार्य आणि कारणता जो आहे म्हणजे कार्य आणि त्याचा परिणाम जो आहे कार्य आणि परिणामाच्या मधला जो संबंध आहे याला जाणणे म्हणजे विज्ञान आहे. फक्त त्याला सांगणे म्हणजे नाही, त्याचं अनालिसिस पाहणे म्हणजे नाही, तर कॉज अँड इफेक्ट जो आहे याच्यामधलं जे रिलेशन आहे त्या रिलेशनला जाणणे आहे. म्हणून ज्योतिष विज्ञान हे अत्यंत महत्त्वपूर्ण विज्ञान आहे. या महत्त्वपूर्ण विज्ञानाचा जो संबंध समग्र बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजीमध्ये बुद्धिस्ट संसार जो आहे बुद्धांनी जो संसारण जे सांगितले ज्या पद्धतीने संसारा जो सांगितलेला आहे तो सर्व संसारा तो सगळं सायकल जे आहे हे सर्व सायकल ही कार्मिक फोर्समध्ये कर्मामुळे तुमच्या तयार होत असतात. जे कर्म तुम्हाला तुमच्या चित्ताच्या प्रभावामुळे कार्यान्वित करतात, जे चित्त तुमच्या शरीरामध्ये विशिष्ट पद्धतीने एक प्रभाव मेंटेन करतं, ज्याचा संबंध हा तुमच्या आजूबाजूच्या या सर्व सर्कमस्टन्सेसशी असतो. जर तुम्ही शांत चित्ताभ्यास झाली तर तुमचं चित्त जे प्रभास्वर अशा प्रकारचं बनतं. तुमचं चित्त जे हे विकारमुक्त याचा अर्थ या सर्व प्रकारच्या क्लिष्ट मनोविज्ञानातून दूर होतं आणि तुमच्या चित्ताला एक जी प्रकाशमय अवस्था प्राप्त होते, जी ज्ञानमय अवस्था प्राप्त होते, जी प्रबुद्ध अवस्था प्राप्त होते. किंवा बुद्ध असं म्हणतात की सर्व दिव्याची ज्योत विझून जाण्याची प्रक्रिया होते. जी समग्रता जी अंधार म्हणजे अंधाराचा तर समग्रता ही निर्माण होते. ही निर्माण होण्याची क्रिया म्हणजे खऱ्या अर्थाने ही ज्ञानप्राप्तीची क्रिया आहे. आणि या समग्र गोष्टींचं विश्लेषण बुद्धांनी कोणताही शब्द हा ज्योतिष विज्ञानाविषयी न उच्चारता त्यांनी साधनेद्वारे प्रत्येक गोष्टींचं
मार्गनिर्देशन केलेलं आहे ते मार्गनिर्देशन दुसरं तिसरं काही नसून या वैज्ञानिक प्रोसेसला ॲक्टिवेट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, या अवस्थेला आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून चिजेवेस्की या रशियन शास्त्रज्ञाने सूर्यावरती होणाऱ्या स्फोटांशी याचा संबंध जोडलेला होता. दर 11 वर्षांनी सूर्यावरती हे स्फोट होतात. दर 11 वर्षाने एक महामारीसारखी एक आजारपण म्हणा किंवा एक प्रकारे महामारी जी आहे, ही महामारी नावाचा जे वेगवेगळ्या प्रकारचे आजही कोरोनाच्या नावाने आपण पाहिलं की असे रोग उत्पन्न होतात, हे दर 11 वर्षांनी होतात. याचं कारण सूर्यावरती असणारे काळे डाग, सूर्यावरती असणाऱ्या अनेक गोष्टी, आणि जेव्हा सूर्यावरच्या ह्या अनेक गोष्टी तयार होतात तर त्याचा संबंध जो आहे म्हणजे पॅरासेलिसन यांनी जो शोध लावलेला आहे, या शोधामध्ये प्रत्येक माणसाच्या आजारपणाचं कारण हे सूर्यावरती होणारे जे प्रकारचे ब्लॅक पॉईंट्स जे आहेत त्याच्याशी तो संबंध लावलेला आहे. आणि सूर्यावरती होणाऱ्या स्फोटांचा जो संबंध आहे, या स्फोटांद्वारे कसं माणसाचं जीवनमान आहे हे जीवनमान बदलतं आणि ही बदलण्याची प्रक्रिया जी आहे ती कशाद्वारे चालते या त्या पद्धतीने त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि आजारपणाचं विश्लेषण देखील त्याच पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे या समग्र ग्रह, तारे, नक्षत्र, टाईम, स्थिती, जन्म याचा सर्व संबंध माणसाच्या जीवन प्रक्रियेशी असल्यामुळे माणूस आणि हे ग्रह तारे वेगळे नाही आहे, माणूस आणि ग्रह तारे हे एकच आहे. आणि त्याचा समग्र विकास आपण जर केला तर निश्चितपणे आपल्याला आपला फ्युचर जो आहे हा फक्त आणि फक्त आजच्या म्हणजे जीवनातील ज्या समस्या आहेत त्या समस्येशी संबंधित तो नसून एक ब्रॉडनेस जे आहे, ब्राईटनेस जे आहे हे त्याच्यामध्ये तयार होऊ शकतं आणि अनेक गोष्टी आपल्याला या लक्षात येऊ शकतात. म्हणून हे जे विज्ञान आहे, या विज्ञानाचा अधिक आपण अभ्यास केला पाहिजे. अजून तरी या विज्ञानाविषयी लोकांचा जो तिटकारा आहे तो खूप जास्त आहे, परंतु या विज्ञानाचा जर योग्य पद्धतीने जर आपल्यामध्ये आपण डेव्हलपमेंट केलं तर निश्चितपणे आपण एका वेगळ्या अवस्थेला पोचू. कारण की हे लुप्त झालेले विज्ञान, हे सुमेरियन संस्कृतीमध्ये असणारे विज्ञान, हे भारतीय संस्कृतीमध्ये असणारे विज्ञान, किंवा हे जैन, महावीर, बुद्ध, त्याचप्रमाणे ज्यू, ख्रिश्चन अशा सगळ्याच रिलिजनमध्ये ह्याचा संबंध हा आपण पाहतो. विशेषतः हिंदू धर्मामध्ये आपण जास्त पाहतो की फलित ज्योतिष, सांख्यिकी ज्योतिष अशा पद्धतीने त्याचं विश्लेषण करण्यात आले. परंतु या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या विज्ञानाच्या अभ्यासाअंती आणि आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या अंती सत्य असत्य याची आपण पराकाष्ठा करू शकतो किंवा सत्य असत्य आपण याची पडताळणी करू शकतो. तोपर्यंत आपण फक्त तर्क करू शकतो, आणि तर्क म्हणजे ज्ञान नाही. तर्क याचा अर्थ केवळ आणि केवळ एक प्रकारचं प्रेडिक्शन आहे. कोण किती चांगल्या पद्धतीने तर्क करतो याच्या आधारे आपण फक्त एवढं जाणू शकतो की ही इज अ वेल लॉजिकल पर्सन, वेल आर्ग्युमेंट ह्या. परंतु वास्तविकतेपासून तो कसं दूर असेल. तर आपल्याला वास्तविकता जाणायची असेल तर आपल्याला या समग्र विज्ञानाचा आपला अभ्यास केला पाहिजे. आजही अनेक या विज्ञानामध्ये संशोधन होत आहे. चिजेवेस्की, फ्रँक ब्राऊन, पॅरासेलियन, त्याचप्रमाणे पायथागोरसचं विज्ञान हे देखील आपण पाहिलं पाहिजे. प्लेटो जो आहे, प्लेटोनी ज्या पद्धतीची थेअरी सांगितलेली आहे ती पाहिली पाहिजे. या पलीकडे आपण इथले रामानुज ज्यांनी गणितामध्ये खूप ज्यांची पारंगतता होती आणि त्यांचं डोळे जे होते ते खूप ऍक्टिव्ह अशा पद्धतीचे होते, आणि या सर्व ऍक्टिव्हनेसमधून त्यांनी जो मार्ग गणिताद्वारे जो सांगितला आणि त्यातून ज्या अनेक गोष्टी म्हणजे त्यांचं जर तुम्ही खऱ्या अर्थाने बायोग्राफी जर वाचली तर तुम्हाला अनेक गोष्टी ह्या लक्षात येऊ शकतात की ते कशा पद्धतीने लहानपणापासून त्यांचं अज्ञातचक्र ऍक्टिव्ह असल्यामुळे या सर्व विषयामध्ये कशा पद्धतीने पारंगत होते. तर या विज्ञानाचा प्रयोग ह्या अनेक ठिकाणी झालेला आहे. जैन आगमशास्त्रामध्ये याचं खूप जास्त विश्लेषण आहे, किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही प्राचीन ग्रंथांमध्ये याचं विश्लेषण आहे. सुरांजली नावाच्या एका सायन्समध्ये याचं खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. इतकंच नाही तर तिबेटियन बुद्धिझममध्ये किंवा जपानीज बुद्धिझममध्ये, चायनीज बुद्धिझममध्ये जे टेरो किंवा हेरोस्कोप जे सांगितलेलं आहे याचं देखील खूप चांगल्या पद्धतीने जर आपण बारकाईने विश्लेषण केलं किंवा पाहिलं तर आपल्याला निश्चितपणे हे विज्ञान कळू शकतं. खरं तर वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये हा मोठा व्यापक अशा पद्धतीचा विषय मी या ठिकाणी मांडत आहे. परंतु हळूहळू एक एक विषय आपण यातला पाहूया. हे एक बेसिक इंट्रोडक्शन म्हणून मी आपल्याशी संवाद साधला आणि आपण ऐकला त्याबद्दल आपले धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.